हाय हॅलो गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे 10 वाजलेले आहेत. आज आहे मंगळवार. तर मला ना हे रॅकवरचे भांडे आहेत ना पूर्णपणे हे क्लीन करायचे आहेत. आज किती दिवस झाले, खूप दिवस झालं करायचं पण राहूनच चालले. तर म्हटलं आज क्लीन करून घ्यावं. आणि तसं खूप खराब झाले, दाखवते तुम्हाला. पण पूर्णपणे भांडे ना एवढे खराब झालेत ना, कारण मुद्दामूनच नाही धुतले, कारण खाली ना मंदिराचं काम चालू होतं. दाखवते तुम्हाला, थांबा एक मिनटं. हे दिसतंय त्याचं मंदिराचं काम चालू होतं. तर त्याची एवढी जास्त धूळ आली ना घरात. तर म्हटलं आता ते काम पूर्ण झाल्याच्या नंतरच सगळं करून ठेवते. इकडे डिमार्टून सामान पण आणलं होतं, तर तसंच ठेवून दिले. हे बघा, म्हटलं आधी हे सगळ्या भरण्या वगैरे क्लीन करते, सगळं स्वच्छ धुवून घेते. जसं पण पाडवा वगैरे जवळ आलंच आहे, पाडव्याला आपण सगळं क्लीन करतोच. तर म्हटलं चला पाडवा पण आलाय जवळ आणि घाण पण झाले, तर सगळं क्लिनिंग आणि अरेंज पण करून घेते कसं पण. आणि खाली आहे त्याच्यामुळं हार्सच्या हाताला येते, तर हार्स ना भरणं घेतो, उचकतो, सगळं ठेवतो. हे बघा कसं पण ठेवतो. पण ठीक आहे, तो तो तर राडा करणारच आहे, आपल्याला तर आवरायचंच आहे. तर चला म्हटलं आता सगळं क्लिनिंग करून घेते. आणि बाकीचे सगळं कामं आवरलेत. स्वयंपाक वगैरे झाला, गॅस वगैरे पण क्लीन करून झाला आहे. थोडेसे भांडे आहेत, पण आता म्हटलं सगळे भांडे एकदमच घासते. कपडे वगैरे झालेत, लादी पण पुसून झाले. हर्ष 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 हाय कर, हाय. तर झालंय सगळे कामं. चला मग आता आवरून घे, कारण भरणं वगैरे धुवून घासून बाहेर ठेवून देते. चला मग काढून घेते आता पटपट सगळं. ते भरण्या वगैरे सगळं काढून किचनवरती ठेवून देते. तशा रिकामे झालेत भरण्या, पटपट होऊन जाईल. ते गावाकडून तिकट आणलं होतं, म्हटलं भरणी घातल्यानंतर दोन्ही आता भरून ठेवतो. भरण्या झाल्याच्या नंतर सगळं जे जे आहे ते काढून ठेवते थोडं थोडं. सगळं काढून ठेवलंय, कारण एकदम काढलं तरी तर खूप राडा होईल. थोडं थोडं काढते. आणि इथले 2 रॅक रिकामे केले, 2 कप्पे. बाकीचं वरचं आहे, आधी एवढं आवरून घेते, मग वरचं आवरते. इथे ह्यातलं रिकामं करते काय काय आहे ते. चला मग आवरून घेते, इथलं दाखवते परत. पण काढून घेते, रिकामं करून ठेवलंय तसं हे. ही एक छोटी बाल्कनी आहे माझी. इथे थोडंसं सगळं थोडं थोडं सामान ठेवते मी. इथे धुवून कपडे वगैरे इथे धुते, नळ आहेत इथे नेऊन ठेवते थोडे वेळ. काय हर्ष, भरणं घासून घेते. मसाला पण चालला घासायला. चल घासून घेते ना बोलतो नंतर.
छोटे थोडंसं ऊन आहे हलकंसं सुकून जातील तोपर्यंत. बाकीचे इथे घासून घेतले तर बघा या रॅकमध्ये, कारण छोटे छोटे भांडे आहेत, कधी नेणार बाहेर. आणि बाकीचा सगळा पसारा काढून ठेवला. आणि ह्याच्यात सामान आहे ते पण काढायचं आणि घासायचं मला. आणि पेपरचे असे छोटे छोटे तुकडे केले मी. ते तो न्यूजपेपर नाही आहे, कारण तो न्यूजपेपर एवढा पातळ असते ना, तर लगेच पाणी चांगलं की त्याच्यामध्ये मिळते. थोडंसं जाड असं ती आहे माझ्याकडे जुनी होती, मग ते ठेवून घेते. म्हणजे जास्त खराब नाही दिसत आहे, थोडंसं चांगलं वाटतं ह्याच्यामुळं. नाहीतर मग ते दररोज खालचं पण क्लीन करायला लागते. नंतर पेपर काल भरून घेतलं, कारण ऑलरेडी ह्याच्यात तिखट होतं, फक्त थोडीशी क्लीन केली आणि भरले. कारण तिखट काढल्यानंतर आणखीन परत संपल्यानंतर आता वॉश करणार आहे. थोडंसं दमाला झालं, अर्धा पाऊण तास झालं. भांडे आता सगळे वाळायला ठेवलेत बाहेर, चांगले सुकतात तोपर्यंत. हे लावून घेतलेत मी. तो हे छोटे छोटे साईज आहे, त्याच्यामुळं ना जागा पण कमी असते आणि भरपूर बसतात त्याच्यामध्ये. तर मी असं छोट्या छोट्याचा 12 सेट मागवला होता, तरी जागा पण कमी लागते आणि दिसायला पण छान दिसते. खरं कमी जागेत पण बसतं हे, आणि ह्यात सामान पण बसतं भरपूर तसं. ह्याच्यामध्ये 12 आणि छोट्यामध्ये 6 अशा मागवल्या होत्या, पण सुंदर दिसतात. आता बाकीचं भरून घेते आणि बोलते तुम्हाला. पसारा आता हे झाडू 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 दे. झाडू दे. डब्यांमध्ये पण आवडून घेते. आता जे सामान राहिले शिल्लक ते ना त्या डब्यामध्ये सोडून घेते. मोठं मोठं बर्नीमध्ये नाही बसत. दोन पिठाचे ठेवतो मी. हा आणि ज्वारीच्या पिठाचा. आधी खालचं पण आवरलं झालं. पसारा आवडते सगळा. काही नाही बघा, हर्षनी केवढा पसारा केला इथं. इथं पण तेवढाच पसारा केला. काय रे हर्ष, हा इथं काय एवढा पसारा केला तू? एवढा पसारा कुणी केला? दीदी ना, दीदी हाय तरी का घरी? होय ना. आता पसारा केला ना तू, फटके दिला मी. असो तू पसारा केला तर मी फटके देईल. बोलू नको मला. झोप 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 खाली उठू. बारा वाजले फायनली झाले. आता दाखवते तुम्हाला पण. बघा किती सुंदर वाटते बघा. हा बघा हे असं लावले.
लांबून दाखवते पूर्णपणे दिसेल. पूर्ण भांडे इकडचे बसलेत, मोठे डबे खाली ठेवले आणि बाकी छोटे वगैरे सगळे भांडे याच्यावर बसले. तर सगळे कामं आवरले. हे बघा झालंय सगळं. हे बघा कसं वाटतं माझं किचन. हे बघा पूर्ण किचनचा होम टूर देईल मी. बाकीचं आता हे तर झाले, बाकीचं सगळं आवरलं की सगळ्या किचनचा होम टूर तर देईल. तिकडून चमकते थोडंसं. तर मला नक्की सांगा की कसा वाटला ब्लॉग. तर छोटे छोटे आहेत ते सगळे भांडे ह्याच्यावरती बसवून गेलेत. हे बघा आणि बाकी काही नाही, छोटे मोठे डबे वगैरे तर खाली, म्हणजे जास्त पसारा पण नाही होते आणि होऊन जाते ह्याच्यावरती आणि दिसायला पण छान दिसतं असं ऑर्गनाईज पण केल्यानंतर व्यवस्थित. आणि तर आपण दररोज कसं उठपळ म्हणजे होत नाही आहे दररोजचं, तर ठीक आहे एकदा म्हणजे 2 महिन्यातून वगैरे एकदा तर केलंच पाहिजे क्लिनिंग. तर चला आता पाडवा पण आलता, म्हटलं होऊन जाईल सगळंच. तर कसा वाटला ब्लॉग, आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट नक्की मला करून सांगा कमेंटमध्ये. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.